हॅलो नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। आम्हाला आज लग्नाला जायचं गावाला, माझ्या नातवाचं लग्न आहे। तर माझी चुलत जाव आहे ना, तिच्या मुलीच्या मुलाचं लग्न आहे आणि या चंपाषष्ठी आहे। तर तुम्हाला सगळ्यांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला मी आता पटपट आवरून घेते, निघायचंय आम्हाला गावाला लग्नाला। उशीर झाला की फौजी साहेब खूप ओरडतात मग। तर शनिवारी आज ना राजू पण घरी आहे ना, तर राजूला पण घेऊन चालत आम्ही लग्नाला। तर चला आता मी घट हालून घेते, पहिला राजूला पण घेते माझ्या बरोबर। राजू, ए राजू, चल रे भाऊ, चला आपण तेवढं घट हालून घेऊ, मदत करू लाग मला। तर मंडळी, खंडोबा नवरात्रातला घट तुम्ही बघू शकता, एकदम हिरवा हिरवागार आणि एक सारखा उगवलाय। तर जास्त काही पाणी लागत नाही घटाला। जास्त पाणी जर घातलं तर मग त्याला बुरशी येते किंवा व्यवस्थित उगत नाही, पिवळा पडतो। तर पहिल्या दिवशी जो घट भरून ठेवला होता ना मी, तर त्याच्यानंतर 1-2 दिवस फक्त थोडं थोडं पाणी शिंपडलं होतं मी, जास्त काही पाणी घातलं नव्हतं। त्याच्यामुळे एकदम हिरवागार मस्त उगवलाय। आता मी देवांना हळदी कुंकू वाहिलं घटाला, त्यानंतर आपला जो कुलदेवीचा कलश आहे ना त्याला सुद्धा हळदी कुंकू वाहिलं आणि माझ्या भावाने मग घट हलवला, कलश हलवला। त्यानंतर मी बाकीचं सगळं करते, म्हटलं फक्त तू हलवून दे। कारण कसं आहे ना, आपले खंडोबा नवरात्रातलं शक्यतो पुरुषांच्या हाताने केलेलं चांगलं। आणि ज्यावेळेस पुरुष मंडळी घरात नसतीलच, बाहेर गेलेली असतील, तर स्त्रियांनी केलं तरी पण चालतं। तर कधी मी करते, कधी फौजी साहेब करतात, तर कधी माझा भाऊ पण करतो। तर सगळ्यांनाच अशी थोडी थोडी सवय लागली पाहिजे, म्हणजे शिकतात ते पण। तर त्याने घट हलवून दिला। त्यानंतर जो कलश आहे ना आपला कुलदेवीचा, तर तो कलश मी घासून पुसून स्वच्छ करून पुन्हा आपल्या मंदिरामध्ये तो देवांच्या उजव्या बाजूला मांडून दिला आणि पुन्हा कलशाला हळदी कुंकू अक्षता वाहिल्या। तर सकाळची देवपूजा झाली, घट हलवून झाला। मंडळी आता निघलो आम्ही लग्नाला। तर घरातलं सगळं म्हणजे देवपूजा आवरली, घट हलवला, सगळं आवरलंय, घरातलं भांडे कुंडे अख्खं घर आवरलंय आणि त्यानंतर चाललो आम्ही आता लग्नाला। तर राजू पण येतोय बरोबर बरं का, आज सुट्टी आहे ना त्याला पण। तर तो बोलला मी पण येतो। हे बघा राजू पण आलाय बरं का। राजू, मी पण आहे। फौजी साहेब बोलतेत मी पण आहे। तर फौजी साहेब पण येते। फौजी साहेब नसल्यावर आम्ही कसं काय जाऊ, गाडी कोण चालवण, है ना। तर आज आमच्या नातवाचं लग्न आहे। आम्ही हे आजोबा आणि मी आजी, हो ना जी। बघा आम्ही आज आजोबा आजी पण आहेत बरं का। तर एका ताईने विचारलं होतं की ताई तुम्ही झाडं आणायला जाता, ती नर्सरी कुठे आहे? तर ताई ती नर्सरी केडगावमध्येच, इथं बायपास जवळ आहे। तर हा जो पूल झालाय ना, हा बायपास पूल झालाय, नवीनच झालाय आता। तर ह्या पुलाच्या अलीकडेच नर्सरी येते। तर आम्ही आलो आमच्या गावाजवळ आता। तर नगर पुणा हायवे रोड आहे ना, तर नगर पुणा हायवे रोडला चासगाव आहे, हे पहा। तर चासगावमधूनच आतमध्ये वळावं लागतं आणि चासपासून आतमध्ये 5 किलोमीटरवर आहे आमचं गाव फक्त। आणि आमच्या गावाचं नाव आहे भोरे पठार। तर भोरे पठार कसं आहे तुम्ही बघू शकता, असं सगळीकडून सगळ्या साईडकडून डोंगर आहेत आणि मध्येच असं भोयरासारखं आमचं गाव आहे। त्याच्यामुळे आमच्या गावाला भोरे पठार नाव दिलं असेल बहुतेक, असं मला वाटतंय। तर हे बघा, इथंच माझ्या ननंदबाईचं घर आहे, रोडच्या कडेलाच। बरं चाललंय म्हणते बाई। आलो, लग्न नाही गावात आज, संतबाई नाही गेले काय? बघा मी नेहमी आले ना, हे ज्योतीचं गुलाबाचं झाड आहे ना, नेहमी असं फुललेलं असतं बरं का, इतके फुलं असतात ना। काय करते काय माहिती ज्योती, एवढ्या झाडाला की किती फुलं येतात। दादांचा मस्त आराम चाललाय। हा वय, जीवन कुठे गेला? तुमची काय लक भारी कोथमीर आहे मामाजी। हे बघा मी तर कोथमीर दाखवते आणि कोथमीरचे मालक इथं कोथमीर उठीते। हा नेऊ ना, लयच भारी कोथमीर आहे ना। हा वय। तर बघा मंडळी, गुलाबाच्या झाडाला इतके फुलं आहेत ना, राजू तोडतोय आता। म्हणलं आपल्या देवाला घेऊन जाऊ, गुलाबाचे फुलं आलेत तर, है ना। हो घ्या, परत आपल्याला तिकडून तिकडे जायचंय। बरं बरं, त्यामुळेच म्हणलं तोडून घ्यावा।
तर हे बघा किती फुलं आहेत गुलाबाला. तर नाही नाही, पिशवीत येतच नाही, तो कुंडीत पण येत नाही. असं खाली लावलं ना पानं आलेत आणि तो आता सगळं भिंतीवर जाईन बर का. हा तर मंडळी हे बघा, मी नागवेलीचा वेल आहे ना माझ्या नंदीला दिला होता असं रोपटं तयार करून. तर त्यांनी असं खाली लावलंय ना, तर असं भिंतीवर चाललंय बघा. त्याला काय तरी काय माणसं देतोय पण काही करू काय करू भाषेला दिवाळी खाय. तर माझ्या नंदेच्या घरासमोर पण लिंबुणीचं झाड आहे, घराच्या पाठीमागं पण लिंबुणीचे झाड आहे. तर त्या लिंबुणीच्या झाडांना इतकी लिंब होते ना, तर ते पिवळे लिंब होऊन खाली पडलेले होते झाडाखाली. आणि थंडीचा दिवस आहे ना, तर थंडीच्या दिवसामध्ये जास्त काही वापर होत नाही लिंबाचा आणि बाजारामध्ये जास्त काही भाव नाही लिंबांना, त्याच्यामुळे ते विकायला पण येत नाही. तर मी अशी गावाला आली ना, भरपूर लिंब घेऊन जातात. चल ज्योती, बाय बाय. तर मंडळी आम्ही पोहोचलो आमच्या गावामध्ये, म्हणजे भोयरे पठारमध्ये. तर भोयरे पठार हे आमचं गाव आहे आणि गावातलं हे मंदिर आहे भैरवनाथांचं. तर मंडळी लग्न लागायला टाइम आहे अजून. तर म्हणलं आता माझी मैत्रीण आहे ना, त्यांच्या घरी जाऊन येऊ म्हणलं, थोडंसं आल्यासारखी नाही का. तर जवळचे घर आलो तर आपण आता, तर त्यांची सुद्धा भेट घेऊन जाऊ. तर भाऊ ड्युटीवर तिकडं पुण्याला, पण ताई असतील घरी बहुतेक. गेट आहे उघडं. हाय हाय. चला आलो त्यांच्या घरी, आपण आता भेटू. 2 मिनिटं म्हणजे थांबून लगेच निघू आहे ना. तर आम्ही ह्या ताई भाऊंच्या घरी आलोत ना, हे सुद्धा भोयरे पठारमध्येच राहतात. तर आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी हे आपल्या घरी आले होते केडगावला ना, तर तेच आहेत हे. किती छान आहे यांचं पण घर ना. चिकू आहेत का, कच्चा आहे पिकलेला आहे? हा. मग गावाला आलो ना आम्ही, हमकच चक्कर मारत असतो. हे बघा खाली आपटले ते पिकते का? ते रत्नताईला विचारा भाऊ, काय असन ते, मला नाही माहिती. पिकत आहेत ना ते. आले का लिंब तरी तोडते आणि चिकू तरी तोडीत बसते. हा ना. लयच मोठाले चिकू आहेत का? हे बघा किती मोठाले चिकू आहेत. चिक लागण रे हाताला. लय मोठ 2 आहेत बरं का, त्याच्यावरती पण एक आहे. तर मंडळी फौजी साहेब पाडतात बघा चिकू. आले का ते असंच करतात, चिकू तरी तोडते, लिंब तरी तोडते. त्यांना असं झाडाझुडाचं खूप आवडतं ना, तर चिकू तोडते ते. तर किती छान वाटतं ना. ते आबोलीचं झाड रोप नेलं होतं ना आपण, तर आबोलीचं रोपटं पण छान आले आपल्या इथं पण, आणि इथं पण फुलं आले ते बघा. तर ताईची त्यांची मनी तुम्ही बघू शकता कशी फरचीवर मस्त लोळती. तर ताईकडं 2 मांजरी आहेत. आम्ही आडाने, आम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही कपड्याचा नाही निघाला बघा आता. बापरे, अंगाला लागला चिक नाही ना. तर चिकू तोडले आम्ही. ताईने चहा बनवला, चहा घेतला आणि ताई आणि त्यानंतर जवळच एक छायामावशी म्हणून, तर माझी आई आणि या छायामावशी हमेशा एकत्र राहायच्या, कामाला जायच्या. तर ही छायामावशी पण आलेली होती इथं ना. तर आम्ही मस्त गप्पा मारत बसलो आणि फौजी साहेब ओरडत होते की बाई तिकडं लग्न लागून जाईन, चल लवकर. चला चला चला
तर बाळूभाऊंनी बघा किती छान असं झाडाला आकार दिलाय, असं कटिंग करत राहतात ते. त्याच्यामुळेच आपल्या झाडाची त्या दिवशी कटिंग करायला आले होते ते, पण त्यांना उशीर झाला त्यामुळे त्यांनी एकाच झाडाची कटिंग केली होती. तर त्या ताई, मावशी आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो. असं गावाला आलं की खूप गप्पा गोष्टी मारावीशी वाटतात, निघूशी वाटतच नव्हतं. आणि फौजी साहेब गाडीमध्ये बसून हॉर्न वाजत होते, चल चल बोलत होते. तर ताईंनी 2 नारळ पण दिले, झाडाचे काढलेले होते ते. तर आम्ही आलो आमच्या घरी, पण जाऊबाई गेले होते लग्नामध्ये गावात आणि किरण आमची वाट बघत होता. तर मंडळी आम्ही आलो आता आमच्या पहिल्या घरी. तर आमचं भोयरे पठार गाव आणि भोयरे पठारमध्ये आमचं दारापुढं मस्त अशी झाडं बिडं लावलेले आहेत आणि हे आमचं घर. तर जाऊबाईंनी मस्त कपडे धुवून वाळायला घातले, तिथं वलन बांधली मोठी. आमची इथे हे चुलीचं, हे बघा चूल होती पहिली इथं, अजून पण तिथंच आहे. सारून बिरून घेतले मस्त. आणि फौजी साहेब बसलेत हे बघा खाटावरती. तर असं पडवीमध्ये ना खाट टाकलेली आहे आणि तिथं बसलेत. वरती लसण वगैरे बांधलाय, तर त्याला साडी बांधलेली जाऊबाईंनी. काय म्हणले? चहा ठेव का म्हणलं, आता चहा ठेव. अरे 2-3 ठिकाणी चहा पिलं. जवळ आपण लग्नाला आता लगेच. तर लग्नाला जायचंय, नवरदेव आता गेलाय मंडपात वाटतं. जावं या पटकन, कारण जवळचे जास्त लांब नाहीये ना. तर निघायचं काय मग? चला. तर हे सीताफळाचे झाड आहेत मस्त इथं, आणि मोठं लिंबुणीचं झाड. लिंब आलेत का रे किरण? लिंब आलेत. हे काय मोठं झाड झालंय. हे बघा किरण, फौजी साहेब आणि राजूचं डोकं कुठे गेलं तर राजू सगळेच आम्ही चाललोत. आता गाडी लावली आमच्या घरी आणि चाललोत पायी पायी लग्नाला. चला. कृष्णा शुभम भवतु. किरण ते कधी वर व्हिडिओ मध्ये असं कधी येतो केडगावला तो? हा हा. मग तू तुमच्यात काय कोंबड्या? हा होय. लग्न लागल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले. मी पण लग्नामध्ये जेवण केलं. उपवास सोडला चंपाषष्ठीचा, कारण सकाळी घट हलवला होता ना, म्हणलं आता उपवास सोडायला काय हरकत नाही, त्यामुळे मी पण उपवास सोडला, जेवण केलं. आम्ही सगळे घरी आलो आणि घरी मस्त गप्पा गोष्टी मारत बसलो होतो. तर चष्मा लावलेला आहे ना, ते फौजी साहेबांचे मधले भाऊ आहेत आणि इकडला चुलत जावेचा मुलगा आहे आणि खाली बसलेल्या माझ्या जाऊबाई आहेत. तर चष्मा घातलेला आहे ना, तर त्यांच्या मिसेस आहेत त्या माझ्या मधल्या जाऊबाई. तर गावाकडल्या बायकांना असं व्हिडिओमध्ये यायचं छान वाटतं ना, तर माझ्या जाऊबाई बोलत होत्या की तारामावशी समोरून आल्यात, त्यांना व्हिडिओमध्ये घ्या. घेतलं चला. तर मंडळी इथं भेटली माझी चुलत जाऊबाई. तर चष्मा घातलेल्या आहेत ना पाठीमागच्या, त्या माझ्या चुलत जाऊबाई आहेत आणि त्यांची मुलगी अलीकडली, आणि पलीकडली जी पाठीमागून आली ना, तर त्यांची नात आहे ती. तर ती माझी पण नात झाली. नाही का उद्या यायचं का? कधी बघा काय नाही घोळते शेजारी ना. आणि मग तर मंडळी आता गाडी लावली इथं रोडच्या कडेलाच आणि आता चाललोय आम्ही आमच्या शेताकडं. तर रोडच्या कडेलाच शेत आहे आमचं इथं, थोडंसं म्हणजे खाली जावं लागतं 100-150 मीटर फक्त, आणि मग वावर आहे. तर चालत आम्ही आता आमच्या वावरात शेतात. गाडी वे पण उगाच हे कांगुन्या लागत आहेत ना गाडीला, मग ते वरखडत नाही का, क्रॅश पडत आहेत गाडीला. त्यापेक्षा किती लांब आहे, जाऊ पायी पायी, हाय की नाही. तर हे बघा राजू आणि फौजी साहेब
म्हणजे लग्न लागलं, जेवण केलं, घराकडं म्हणजे केडगावला निघलो होतो. पण फौजीसाहेब बोलले की आता आले सरशी आपण शेतामध्ये पण चक्कर मारू, कारण छान वाटतं नाही का, खूप दिवसातून येतो ना त्याच्यामुळं. हे बघा असं इकडं डोंगर आहे आणि इकडं खाली आमचं शेत आहे. इकडं सपाटी गाडी आणायला, पण तिथं थोडंसं खालीवर आहे नाही का. राजू भेटला गावात सगळ्यांना. आणि तुम्ही भेटले का फौजी साहेब तुमच्या मित्रांना? भेटलं हा. राजूला लय आनंद हा मग गावाला. आता तू लहानची मोठा भोऱ्यातच झालाय म्हणल्या, त्याला भोऱ्याला यायला आनंद होतो. भोऱ्याला यायचं म्हणलं राजूला खूप आनंद होतो. आम्ही चाललो होतो आमच्या शेतामध्ये, पण मध्येच फौजी साहेबांना बोरीचे झाडं दिसले, तर फौजी साहेब बोलले बोराचा सीझन आहे, बोरं पिकले तर आता चल बोरं खायला. मग आम्ही गेलो बोरं खायला. बापरे बघा मंडळी, एवढं झाड आहे, जास्त काही मोठं पण नाही बरं का, झाड पण नाही, तरी पण कसं चंदनाचा असा मधला मधला गाभा काढून नेलाय चोरट्यांनी. बघा चंदन चोरट्यांनी नीला असं त्याला गाभा. हा मग बापरे कसं काढून नेलंय बघा ना. तर 9 परस विहीर आहे ना, तर विहिरीला भरपूर पाणी आहे अजून. आणि शेतामध्ये इथं हरभरा पेरलेला आहे, घेवडा आहे, गहू आहे, त्यानंतर कांदे, ज्वारी, असं बरंच काही काही पेरलेलं आहे. तर सारखं सारखं काही इकडं रानात येणं होत नाही. कधी असं भरायला आलो ना आम्ही, तरच मग शेताकडे चक्कर मारतो, तर छान वाटतं. आणि आमचं शेत आहे ना असं डोंगराच्या खालीच आहे ना, एकदम हिरवगार आणि एकदम झाडी झुडी खूप भारी वाटतं. तर गहू चांगला उगून आलाय आणि इकडं घेवडा आहे, मधी पलीकडं हरभरा आहे, त्यानंतर पुन्हा इकडं घेवडा आहे, ज्वारी आहे, पलीकडं वरती कांदे आहेत, असं पेरलंय. आणि घेवड्याला शेंगा पण आलेल्या आहेत, तर म्हणलं शेंगा पण घेऊन जावा आल्या सरशी. भावकी राम राम. कांदे काढायचं काम चालू आहे. हा कोण पावसात गेला का? हा राव खरं पाऊस आला असं नाही, मोठा सांग चक्र होत राहतात काय. रात्री बोर चालू भिजलं ना पाणी गेलं नाही करते ते बघ लय हानी धरून नौटंकी बोल पटापटा. ते कसं नाटक करतोय म्हणतो बोल पटापटा. हो ना. अरे तळी भरायची थांब, झालंय सगळं, मला बोलून दे आमच्या मंडळी संग थोडंसं. ते पहा राजू कसा येडावणी करतोय, मला चिडून देतो. तर मंडळी मी गावाकडून आले, येता येता 5 वाजले होते.
त्यानंतर मी साडी चेंज केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. तर वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी म्हणजे रोडगे. तर याचा नैवेद्य दाखवायचा असतो ना आज चंपाषष्ठीच्या दिवशी. तर मी लगेच स्वयंपाकाला लागले, म्हणलं उशीर होईल तळी भरायला ना. तर आता वांग्याचं भरीत झालं आहे, बाजरीच्या भाकरी झाल्यात. आता दिवाबत्ती करून घेते, तळी भरून घेते, कारण फौजी साहेबांना ड्युटीला पण जायचं आहे ना. तर आता तळी भरून घेते आणि फौजी साहेब जेवण करून मग ड्युटीवर जाते. तर चला हो फौजी साहेब. तर हे बघा फौजी साहेब बसले तिथं वाट बघत आहेत तळी भरायची. तर चला हा. आणि फौजी साहेबांची तयारी पण आहे बघा लगेच इथं. एवढं नौटंकी. हा वळ इकडं दाखवते तुमचा बालबिस्तरा. मला इकडं ते पा अहो तुमचा बालबिस्तरा दाखवते मी. दाखवते वळ इकडं. हे बघा किती नाटके आहेत फौजी साहेब. ते बघा फौजी साहेब म्हणते मला पोरगी नाही, पोरीसारखं जीव लावतो मी तुला. जीव लावते बाई, जीव लावते. हा आले. आता तुमचं बालबिस्तरा दाखवू द्या. ते बघा फौजी साहेबांचा बालबिस्तरा, स्लिपिंग बॅग, त्यानंतर मच्छरदाणी, बेडशीट सगळं काढून ठेवलं ड्युटीवर जायला, नाईटला जायचं आहे ना त्यामुळं. तर आता जेवण करते ना आणि लगेच निघते फौजी साहेब, हो ना. तर चला आपण तळी भरून घेऊ, है ना. चला राजू, सागर, आकाश, चला रे भाऊ. ऐक ना, हा एक काम कर. काय? आता आम्ही 4 जण आहेत. हा एक देव मांडत ताटात. हा हो ना चालतंय ना. 5 जण. हा तर हे 4 होते तळी भरायला. फौजी साहेब, राजू, सागर, आकाश 4 झाले आणि 5वा आपला देव खंडेराया. हो चालते ना 5 जण, काय हरकत नाही. आता हो आता इकडं आम्ही एकदम तुटक राहतो ना, कोणी नाही इथं, मग कोणाला बोलवायचं आता. एकदम म्हणजे आजकाल ना 6 वाजले की अंधार पडतोय. आता 6:30 पावणे 7 वाजत आले, सगळं अंधार पडला. आता कोणाला बोलवायचं, जाऊ द्या. मग आता फौजी साहेब म्हणते तळी भरते. हा बस करा हो, बस करा. तर हे बघा सगळी तयारी झाली. घट हलवलं तुतासाचे, उद्या विसर्जन करेन मी त्याचं. आणि दिवाबत्ती वगैरे सगळं झालंय. आता मी ताट भरून घेते आपल्या नैवेद्याचं आणि तळी भरा, है ना. चला फौजी साहेबांना परत उशीर होतोय. हा आतमध्ये येतं. मोरे देवाचा नैवेद्य ठेवला का? हो हो ठेवलाय. ठीक आहे, वाटू घेणला आता. हा छान ना. जेवायला भरीतच केलंय आज. हे बघा किती आवडीने खातात. खूप दिवसातून वांग्याचं भरीत खाल्लं ना. चंपाषष्ठी होस तर वांग्याचं भरीत खात नाहीत ना. आता इथून पुढे चालू करायचं. हा वरचे वांग्याला आहेत ना 3-4 वांग्याला इतके वांगे आलेत ना. तर उद्या मी काढते मस्त वांग्याची भाजी करते बरं का. दादानी आज शनिवार धरलाय. तर फौजी साहेब आकाशला म्हणते तू उपवास धर ना. तर ते म्हणतो थोडासा कमी होईल मी बघा.
तर मंडळी स्वयंपाक झाला, त्यानंतर मी दिवाबत्ती केली, नैवेद्य दाखवला देवाला आणि फौजी साहेबांनी मुलांनी तळी पण भरली. आता फौजी साहेब जेवते आणि जाते ड्युटीवर. तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. छोटू माझा. आकाश पप्पा काय बोलतील बघ बरं.